शिरपूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या विविध अवैध व्यवसायांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिरपूर चे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिरपूर पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात तालुक्यातील अवैध दारू विक्री, अवैध वाळू उत्खनन, गौण खनिजांची चोरी, मटका, जुगार अड्डे, अवैध पत्त्यांचे क्लब, अवैध सावकारी, अतिक्रमण करून व्यावसायिक वापर, परवानगीशिवाय पेट्रोल, डिझेल विक्री, बनावट बियाणे व खतांची विक्री, अवैध वृक्षतोड, अंमली पदार्थांची विक्री तसेच आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असलेले व्यवसाय व उद्योग यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अवैध प्रकारांमुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाची हानी होत आहे. तसेच प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. अवैध व्यवसाय सुरू असताना संबंधित विभागांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महसूल, पोलीस व संबंधित यंत्रणांनी संयुक्त पथक स्थापन करून व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र संपादक श्री पंकज विश्वासराव सोनवणे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, धुळे.